नमस्कार मंडळी, मराठी स्टोरीज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला पायांच्या शिरांमध्ये वेदना, चालताना गुडघ्यामध्ये ताठरपणा किंवा पायांना सूज आणि ताण येऊन आरामात बसणं किंवा झोपणं कठीण होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदिक पोटली तेलाची संपूर्ण कृती टप्प्याटप्प्याने समजावून सांगणार आहे, जे तुम्ही घरी सहजपणे तयार करू शकता. ही कृती शिरांमधील वेदना, पायांवरील सूज आणि सांध्यांमधील ताठरपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानली जाते. गेल्या काही काळापासून अनेक रुग्ण आणि दर्शक मला एकच प्रश्न विचारत आहे की डॉक्टर, शिरांमधील अशक्तपणा आणि वेदनांपासून आराम देणारा कोणताही सोपा घरगुती उपाय आहे का? म्हणूनच आज मी माझ्या अनुभवावर आधारित असलेला एक अतिशय सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे. पण कृपया विशेष काळजी घ्या, हे तेल बनवताना झालेली एक छोटीशी चूक देखील त्याचा प्रभाव कमी करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी प्रत्येक टप्पा अगदी स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे. सर्वप्रथम या पाककृतीमधील सर्वात महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया. तो आहे कढीपत्ता, ज्याला अनेक ठिकाणी स्वीटम म्हणून ओळखलं जातं. आयुर्वेदामध्ये कढीपत्ता केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही, तर वात दोष संतुलित करण्यासाठी देखील फायदेशीर मानला जातो. जर आपलं वय वाढतं तसं शरीराचं रक्ताभिसरण हळूहळू कमकुवत होतं. त्यामुळेच अनेक लोकांना पायांच्या शिरांमध्ये वेदना, मुंग्या येणं, जडपणा आणि सूज यांसारख्या समस्या जाणवतात. कढीपत्त्यातील नैसर्गिक घटक शिरांमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि शरीरातील ताठरपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. या पाककृतीसाठी तुम्हाला ताज्या कढीपत्त्याची सुमारे 2 काड्या लागतील. पाने पूर्णपणे ताजी, स्वच्छ आणि गडद हिरवी असल्याची खात्री करा. पाने ताजी असताना त्याचे नैसर्गिक औषधी गुणधर्म तेलामध्ये अधिक चांगल्या प्रकारे उतरतात, ज्यामुळे ही पाककृती अधिक प्रभावी बनते. सर्वप्रथम ही पाने पूर्णपणे धुवून त्यावरील सर्व धूळ आणि घाण काढून टाका. पुढील टप्प्यामध्ये मी त्यांचा योग्य वापर करायचा कसा हे सांगेल. आता या पाककृतीमधील दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया. ते आहे पपईचं पान. होय, तेच पपईचं पान, ज्याच्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. बहुतेक लोक पपई फळ फक्त फळ म्हणून खातात, पण आयुर्वेदानुसार पपईच्या पानामध्येही असे अनेक नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील सूज, वेदना आणि ताठरपणा कमी करण्यास मदत करत असतात. विशेषतः जेव्हा नस दबल्यामुळे होणारी वेदना, गुडघ्याची सूज किंवा सांध्यांचा ताठरपणा येतो, तेव्हा पपईच्या पानांचा वापर खूप फायदेशीर मानला जातो. या पाककृतीनुसार तुम्हाला एक ताजं आणि स्वच्छ पपईचं पान लागेल. पान हिरवं, ताजं आणि निरोगी असल्याची खात्री करा. तसेच त्यावर कोणतेही किडे, कीटक किंवा धूळ नसावी. मी तुम्हाला आणखी एक मनोरंजक गोष्ट सांगते. या पानाचा देठ खूप फायदेशीर मानला जातो, म्हणूनच ते फेकून देऊ नका. आतापर्यंत तुम्ही या पाककृतीमधील 2 मुख्य घटकांबद्दल शिकला आहात, पण खरी गोष्ट अजूनही बाकी आहे की ही पाने योग्यरित्या कशी वापरायची. ही तेलात कोणत्या क्रमाने टाकावी, किती वेळा शिजवावीत आणि त्यांची जोडी कशी वापरावी, यामुळे ही पाककृती प्रभावी ठरते. म्हणूनच मी संपूर्ण पाककृती अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समजावून सांगेन, जेणेकरून तुम्ही सुद्धा ती घरी योग्यरित्या बनवू शकाल आणि तिचे पूर्ण फायदे मिळवू शकाल. मंडळी, मला तुम्हाला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. काही लोक नेहमी म्हणतात की तुमचे व्हिडिओज थोडेसे लांब असतात. बघा, मला तुमचा मुद्दा समजतो. आजकाल प्रत्येकाचं आयुष्य खूप धावपळीचं झालेलं आहे आणि वेळ खरंच खूप कमी असतो. पण जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो, तेव्हा कोणताही उपाय अर्धवट मनाने विचारात घेणं किंवा घाईघाईने अंमलात आणणं योग्य नाही. म्हणूनच जेव्हा कधी मी एखादी घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक पाककृती सांगते, तेव्हा ती मी पूर्णपणे, स्पष्टपणे आणि तपशीलवार समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही घरी बनवताना कोणतीही चूक करणार नाही. खरं सांगायचं तर ही पाककृती फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना आणि तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना आराम देण्यासाठी आहे. माझा उद्देश फक्त व्हिडिओ बनवणं हा नाही, तर तुम्ही हा उपाय योग्यरित्या समजून घ्यावा, तो योग्यरित्या तयार करावा आणि तुमच्या प्रियजनांना त्याचा खरोखर फायदा व्हावा, हे सुनिश्चित
करणं आहे. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे विनंती करते की तुम्ही धीर धरा आणि ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. आता पुढे जाऊया आणि हे तेल बनवण्याच्या पहिल्या पायऱ्या समजून घेऊयात. सर्वप्रथम आपल्याला एक स्वच्छ भांडं घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं स्वच्छ पाणी ओतायचं आहे. एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ही पाने थेट तेलात टाकू नये. ती आधी पूर्णपणे स्वच्छ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पपईची पाने लहान तुकड्यांमध्ये तोडून पाण्यात टाका. यामुळे पानांवरील कोणतीही घाण, धूळ आणि लहान अशुद्धी सहजपणे निघून जाईल. जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी घरी बनवाल तेव्हा स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या, कारण आपण हे तेल कोणत्याही सामान्य कारणासाठी नाही, तर आपल्या वडीलधाऱ्या आणि प्रियजनांच्या आरोग्यासाठी बनवत आहोत. त्यामुळे शुद्धता आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी व्यवस्थित स्वच्छ झाल्यावर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया आणि पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की ही पाने तेलात कशी शिजवायची, जेणेकरून त्यांच्यातील ओलावा बाहेर पडेल. पेस्टमधील औषधी गुणधर्म तेलात पूर्णपणे शोषले गेले पाहिजेत आणि विश्वास ठेवा, हीच प्रक्रिया वर सध्या दिसणाऱ्या तेलाच्या नसांच्या वेदना आणि सुजेसाठी इतकी प्रभावी बनते. आता आपण ही कृती तयार करण्याच्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. मी पपईची पाने स्वच्छ पाण्यामध्ये ठेवली आहेत आणि त्यांना सुमारे 2 मिनिटे भिजत ठेवलं आहे. त्यामुळे पानांवरील धूळ, माती, लहान कण खाली बसलेली आणि पाने पूर्णपणे स्वच्छ होतील. पुढे एक स्वच्छ सुती कपडा घ्या. पाण्यातून हळूवारपणे बाहेर काढा आणि कापडावर पसरवा. पण इथे मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपण तयार करत असलेल्या या औषधी तेलामध्ये पाण्याचा एक थेंबही जाऊ नये. जर पाने ओली राहिली तर तेल लवकर खराब होऊ शकतं आणि स्वयंपाक करताना तेलही उडू शकतं, ज्यामुळे इजा होण्याचा धोका असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की पाने पूर्णपणे कोरडी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पाने पूर्णपणे कोरडी झाल्यावर पुढच्या टप्प्यावर जाऊ, कारण ही साधी खबरदारी या कृतीतील महत्त्वाची आहे आणि आता प्रभावी खूप बनणार आहे. आता आपली पपईची पाने पूर्णपणे कोरडी झाली आहेत. पुढचा टप्पा म्हणजे त्यांचे लहान तुकडे करणं. जेव्हा तुम्ही ही कृती बनवाल तेव्हा याचे 5 पद्धतीने चिरा. यामध्ये एक खास कारण आहे. जेव्हा पाने तेलात शिजवली जातात तेव्हा त्याचे नैसर्गिक औषधी गुणधर्म आणि अर्क लवकर आणि पूर्णपणे बाहेर पडतात. जर पाने मोठी राहिली तर त्याचे पूर्ण गुणधर्म तेलात शोषले जाऊ शकत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की पाने जितकी बारीक असतील तितका जास्त अर्क तेलात मिसळेल आणि हे सोपं तंत्र या तेलाला नसादुखी, सूज आणि ताठरपणासाठी अधिक प्रभावी बनवतं. मंडळी, माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. तुमच्यापर्यंत अशी उपयुक्त आणि जबाबदारीची माहिती पोहोचवण्यासाठी मला खूप वेळ आणि मेहनत लागते. मी तुम्हाला अचूक, सुरक्षित आणि विश्वसनीय माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा छोटासा पाठिंबा मला माझ्या वडीलधाऱ्यांसाठी आणि मित्रमैत्रिणींसाठी असे सोपे, सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय आणत राहण्यास प्रेरणा देत असतो. म्हणून जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण या रेसिपीतील दुसरा सर्वात महत्त्वाचा घटक तयार करूया. तो आहे कढीपत्ता, ज्याला अनेक ठिकाणी स्वीट नियाम असेही म्हटलं जातं. आयुर्वेदामध्ये कढीपत्ता नसा आणि सांध्यांच्या समस्यांमध्ये खूप उपयुक्त मानला जातो. सर्वप्रथम ही पाने स्वच्छ पाण्याने पूर्णपणे धुवा, जेणेकरून त्यातील सर्व धूळ आणि अशुद्धी निघून जाईल. त्यानंतर ती कोरड्या कापडाने हलक्याने स्वच्छ पुसून घ्या, जेणेकरून त्यावरील सर्व धूळ आणि अशुद्धी निघून जाईल. त्यानंतर ती कोरड्या कापडामध्ये हलक्या हाताने स्वच्छ पुसून घ्या आणि औषधी तेल बनवताना सर्व साहित्य कोरडं आणि स्वच्छ असावं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ही पाने देठांपासून वेगळी करा. आपण या कृतीमध्ये देठांचा वापर करणार नाही. फक्त ही लहान पाने बारीक चिरून वापरावीत, कारण या पानांमध्ये या तेलाची खरी शक्ती आहे आणि त्यामध्ये असलेल्या नैसर्गिक घटकच तेलाला प्रभावी बनवतात. आतापर्यंत आपले 2 मुख्य घटक पपईची पाने आणि कढीपत्ता पूर्णपणे तयार झाले आहेत. पण पुढची पायरी या कृतीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पुढच्या टप्प्यात आपण हे समजून घेऊ की ही पाने
कोणत्या तेलात आणि किती अच्छेवर शिजवायची आहेत, जेणेकरून त्यांचे सर्व गुणधर्म पूर्णपणे त्यात उतरतील. माझ्यावर विश्वास ठेवा. ही प्रक्रिया ठरवते की तेल केवळ एक सामान्य घरगुती तेल राहिलं की खरोखर एक प्रभावी वेदनाशामक तेल बनेल. आता आपण या कृतीमध्ये एक अशी औषधी वनस्पती घालणार आहोत जी आयुर्वेदामध्ये अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि ती म्हणजे धोत्रा. तुमच्यापैकी अनेकांनी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये धोत्र्याचा वापर केला असेल, तथापि आयुर्वेदिक परंपरेनुसार सांधेदुखी, सूज आणि नसांमधील अडथळा दूर करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. धोत्र्यामध्ये काही नैसर्गिक घटक असे असतात जे वेदना होत असलेल्या भागाला सौम्य उष्णता देऊन आराम देण्यास मदत करतात. तथापि येथे एक अत्यंत महत्त्वाची खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे. धोत्रा ही एक तीव्र औषधी गुणधर्म असलेली औषधी वनस्पती आहे, त्यामुळे तिचा वापर नेहमी खूप कमी प्रमाणात आणि सावधगिरीने केला पाहिजे. आता धोत्राचं फळ काळजीपूर्वक कापा. त्यातील लहान बियांनी भरलेलं अत्यंत त्याचे लहान तुकडे करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तेलात शिजवल्यावर त्याचे औषधी गुणधर्म हळूहळू तेलात मिसळतील. धोत्राचं फळ हे थोडंसं कच्चं असल्यास ते कापायला सोपं जातं. तेथे एक लहान धोत्र चिरून मिश्रणामध्ये टाकला गेला पाहिजे. ही औषधी वनस्पती सांध्यांची सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. आता आपण पुढच्या घटकाकडे वळूया, जो नसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. आपण एक असा घटक टाकणार आहोत जो जवळजवळ प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये सहज मिळतो आणि तो म्हणजे लसूण. लसूण उष्ण मानला जातो आणि आयुर्वेदिकदृष्ट्या तो शरीरातील रक्ताभिसरण सुधारतो. असं म्हटलं जातं की जर शरीराच्या कोणत्याही भागातील रक्तप्रवाह थोडा कमी झाला असेल किंवा नसा ताणल्यासारखं वाटत असेल, तर लसणाच्या उष्णतेमुळे आराम मिळण्यास मदत होऊ शकते. या पाककृतीसाठी सुमारे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या पुरेशा आहेत. प्रथम त्यांची साल काढा आणि नंतर त्यांचे लहान तुकडे करा. जेव्हा लसूण तेलात शिजवला जातो, तेव्हा त्यातील नैसर्गिक तेल आणि औषधी गुणधर्म हळूहळू बाहेर पडतात. त्यांना थोडंसं तोडून मिश्रणात घालणं उत्तम आहे, जेणेकरून तेलात शिजताना त्यांच्यातील नैसर्गिक तेल हळूहळू बाहेर पडेल. पुढे आपण अर्धा ते 1 चमचा हळद पावडर घालायची आहे. तुम्हा सर्वांना हळदीबद्दल चांगलंच माहीत आहे. पारंपरिक घरगुती उपचारांमध्ये सूज आणि जखम कमी करण्यासाठी तिचा वापर केला जात असतो. जर तुमच्याकडे कच्ची हळद असेल तर ती हलकीशी ठेचून घालणं अधिक चांगलं आहे. तुम्ही पाहू शकता की मिश्रण हळूहळू अधिकाधिक औषधी बनत चाललं आहे, पण पाककृतीचा सर्वात महत्त्वाचा पाया कायम आहे. आता येतो तो ज्यावर आपण सर्व औषधी वनस्पती आणि मसाले आपला प्रभाव टाकतील, ते म्हणजे तेल. ह्या पाककृतीमधील पहिली पायरी म्हणजे तिळाचं तेल. आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल शरीराच्या मालिशसाठी खूप उपयुक्त मानलं जातं, कारण त्याच्या रचनेमुळे ते त्वचेत चांगल्या प्रकारे मोडतं. आता सुमारे 100 ग्रॅम शुद्ध तिळाचे तेल घालणं आवश्यक आहे. याच सोबत आपण मोहरीचं तेलही घालतो. मोहरीच्या तेलाचा सौम्य उष्ण प्रभाव असतो. असं मानलं जातं अनेक वर्षांपासून आपल्या घरामध्ये मालिश आणि शरीराच्या देखभालीसाठी त्याचा वापर केला जातो. आता सुमारे 50 ग्रॅम मोहरीचं तेल घालायचं आहे. जेव्हा तिळाचं तेल आणि मोहरीचं तेल ह्या सर्व औषधी वनस्पती आणि मसाल्यांसोबत एकत्र केलं जातं, तेव्हा हे मिश्रण आणखी समृद्ध होतं. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. यासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. आता तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की आपलं मिश्रण जवळजवळ तयार होत आलेलं आहे. तेलाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तथापि या सर्व औषधी वनस्पतींचे खरे गुणधर्म अद्याप तेलात पूर्णपणे शोषले गेले नाही. हे करण्यासाठी आपल्याला हे मिश्रण एका विशिष्ट पद्धतीने शिजवणं आवश्यक आहे. इथेच अनेक लोक अनेकदा चुका करतात. जर ही पायरी योग्यरित्या केली तर तेल खूप चांगलं होऊ शकतं. तथापि जर आपण इथे घाई केली तर औषधी वनस्पतीचे गुणधर्म अनेकदा तेलात व्यवस्थित शोषले जात नाहीत. म्हणून आता आपण समजून घेऊया की योग्य प्रकारे तयार केलेले औषधी तेल मिळवण्यासाठी ते कोणत्या प्रकारच्या उष्णतेवर आणि किती वेळ शिजवलं पाहिजे. आता आपण या पाककृतीमधील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. संपूर्ण मिश्रण योग्य प्रकारे शिजवणं यासाठी लोखंडी कढईचा वापर केला पाहिजे. पारंपरिकरित्या लोखंडी भांड्यात स्वयंपाक करणं फायदेशीर मानलं जातं. असं मानलं जातं की काही घटक अन्नपदार्थ तेलामध्ये मिसळून त्याला अधिक प्रभावी बनवतात.
त्यामुळे तुमच्याकडेही लोखंडी तवा असल्यास तो वापरावा उत्तम. तथापि तुमच्याकडे तो नसल्यास तुम्ही स्टीलचा तवाही वापरू शकता. तवा पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडा असल्याची खात्री करून घ्या. तवा गॅसच्या स्टोव्हवर ठेवा आणि पुढील प्रक्रिया सुरू करा. प्रथम औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे मिश्रण आणि मंद आचेवर हे मिश्रण हळूहळू हे करत राहा. तथापि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आच नेहमी मंद असावी. जास्त आचेवर शिजवल्यास औषधी वनस्पतींचे नैसर्गिक गुणधर्म योग्यरित्या बाहेर पडत नाही. आता हे मिश्रण सुमारे 1 मिनिटे हलके भाजून द्या. या दरम्यान तुम्हाला हळदीचा सुगंध हळूहळू येईल आणि बियांमध्ये हलका ताठरपणा आवाजही येऊ लागेल. जवस किंवा मेथीच्या बियांचा हलका तडतडा आवाज ऐकू येताच हळद किंचित गडद झाल्यास तुम्हाला समजेल की पुढील पायरीसाठी पाया तयार आहे. पुढील टप्प्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की सर्व औषधी वनस्पतींचा अर्क हळूहळू तेलात उतरण्यासाठी हे मिश्रण मंद आचेवर तेलात किती वेळ शिजवलं पाहिजे. याच टप्प्यावर तेलाचा खरा सुगंध आणि गुणधर्म हळूहळू प्रकट होऊ लागतो. जेव्हा औषधी वनस्पती आपले मसाले मंद आचेवर त्यांचा नैसर्गिक सुगंध सोडू लागतात, तेव्हा तुमच्या मनात येईल की तेल तयार करण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली आहे. आता आपण या मिश्रणात आपले तयार केलेले तिळाचे तेल आणि मोहरीचे तेल घालू. तेल घातल्याबरोबर तुम्हाला एक सौम्य आणि तीव्र सुगंध जाणवेल. हे सूचित करतं की औषधी वनस्पतींमधील नैसर्गिक घटक हळूहळू तेलात विरघळत आहे. येथे एक अत्यंत महत्त्वाची खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे तेल शिजवताना पातेल्यावर कधीही झाकण ठेवू नका. जर पातेल्यावर झाकण ठेवलं तर त्यात वाफ जमा होईल आणि ही वाफ परत तेलात पडू शकते. जर तेलात पाणी गेलं तर ते लवकर खराब होऊ शकतं. म्हणून तेल नेहमी उघड्या पातेल्यावर शिजवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मिश्रण मंद आचेवर हळूहळू शिजू द्या. काही वेळानंतर तुमच्या लक्षात येईल की लसणाचे तुकडे आणि पाणी किंचित तपकिरी आणि गडद रंग येऊ लागला आहे. हे लक्षण आहे की त्याचे नैसर्गिक गुणधर्म हळूहळू तेलामध्ये मिसळत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दरम्यान सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाई न करणं. उष्णता जितकी हळू असेल तितकेच चांगले परिणाम मिळतील. मंडळी, मी तुमच्यासोबत घरगुती उपाय शेअर करत असते. त्यामध्ये तुम्हाला साधी आणि अधिक उपयुक्त माहिती देण्याचा हेतू असतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्यास मदत करत असेल. पण नेहमी लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय नाही. जर वेदना तीव्र असेल किंवा दीर्घकाळ टिकून राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया छोटीशी मदत करा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं योगदान जे आहे ते नक्की द्या. आता मंद आचेवरती 10-15 मिनिटे शिजवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेलाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. आता गॅस बंद करा. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तेल लगेच गाळू नका. आधी ते कढईतच हळूहळू थंड होऊ द्या. जेव्हा तेल हळूहळू थंड होत असेल तेव्हा औषधी वनस्पतीचे गुणधर्म तेलामध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. म्हणून धीर धरा आणि ते पूर्णपणे थंड होऊ द्या. एकदा तेल पूर्णपणे थंड झाले की आपण ते गाळू शकतो. यासाठी स्वच्छ काचेचे भांडं घ्या किंवा बारीक चाळणी वापरून हे तेल गाळा. गाळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तेल अगदी गडद आणि स्वच्छ दिसेल. केवळ त्याचा सुगंधच त्यात असलेल्या औषधी वनस्पतींचा अर्क प्रकट करतो. हे तेल आता एका स्वच्छ काचेच्या बाटलीत किंवा कुपीत साठवून ठेवता येईल. कोरड्या थंड जागी साठवल्यावर हे दीर्घकाळ टिकून राहू शकतं. तेल काढताना नेहमी स्वच्छ कोरडा चमचा वापरावा. लक्षात ठेवा, आतापर्यंत महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तेल कसं वापरावं. जिथे तुम्हाला नसा दुखणं जाणवत असेल, मग सांध्यांना सूज आल्यासारखं वाटत असेल, तिथे ह्या तेलाचा थेंब घ्या आणि हळूवारपणे मालिश करा. ते जोरात चोळू नका. त्याची काळजी घ्या. तेल त्वचेत मुरू द्या. झोपण्यापूर्वी लावल्यास बऱ्याच लोकांना चांगले परिणाम जाणवतात. मालिश केल्यानंतर उष्णता टिकून ठेवण्यासाठी तो भाग सुती कापडाने किंवा गरम पट्टीने झाका. बऱ्याच लोकांना पहिल्याच वापरानंतर आराम मिळू शकतो. तथापि जर वेदना तीव्र असेल आणि किंवा मग जास्त काळ टिकून राहिली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि बरोबरच कमेंटमध्ये कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. तुमच्या कमेंटमुळे मला आणखी एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते. तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत हॅपी राहा, आनंदी राहा आणि हेल्दीसुद्धा राहा. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलमध्ये काही त्रुटी वाटत असेल तर ते देखील कमेंटमध्ये निश्चिंतपणे कळवा, की जेणेकरून मी माझ्यातील त्रुटी सुधारून नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल.